ॐ गं गणपतये नमः। ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्। ॐ गं गणपतये नमः। आपण सर्व भारतीय आर्य सनातन वैदिक धर्माचे उपासक जगाच्या पाठीवर आजचा दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस गणेश चतुर्थी म्हणून श्री महागणपतीच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा मानतो। आपल्या श्रद्धेप्रमाणे कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ हा श्री गणेशाच्या पूजनाने स्तवनाने अगर स्मरणानेच करावा लागतो। परंतु पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असलेल्या गणेशाच्या उपासकांना म्हणजेच गणपत्यांना आजचा दिवस हा दिवाळीसारखा अतिशय महोत्सवाचा आनंदाचा अतिशय पवित्र मंगल आणि प्रसन्न असा वाटतो। याकरता आपण आज श्री महागणपतीच्या पूजेला शुभारंभ करूया। आज आपण ज्या गणेशाची पूजा करणार आहोत ती गणपतीची मूर्ती बाजारातून आणलेली पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून निर्माण झालेली माती अगर शाडू अगर प्लॅस्टर यापासून बनवलेली आहे। म्हणूनच या पूजेचं नाव आहे पार्थिव गणपती पूजन। आज सकाळी ती मूर्ती समोर एखाद्या चौरंगावर ठेवून त्याच्या समोर 2 पाट मांडून पती पत्नींनी त्या पाटावर बसून बाजूला गुरुजींच्या करता एक पाट सिद्ध ठेवून सर्व पूजा सामग्री एकत्रित नीट सिद्ध आहे की नाही ते पाहून पूजेला प्रारंभ करावयाचा आहे। रामायणाचा पाठ करत असताना श्रोता म्हणून रामभक्त श्री हनुमान याच्या करता एक आसन बाजूला ठेवावं असा आपला संकेत आहे। तरी त्यावेळेला आपण समोर आचार्यांचं आसन हे सिद्ध करून ठेवावं। या पूजे प्रीत्यर्थ त्यांना आपल्याला जे काही दान सत्कार द्यावयाचा आहे ते त्या पाटावर ठेवावं आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला पूज्य आदरणीय असे जे आचार्य गुरुजी असतील त्यांना नेऊन ते समर्पण करावं। पूजेच्या प्रारंभी आचमन प्राणायाम आणि संकल्प आपल्याला करायचा आहे। कलशातील पाणी पळीभांड्यामध्ये ओतून घ्यायचंय आणि आपल्या उजव्या तळहाताला द्रोणासारखा आकार देऊन त्या हातामध्ये डाव्या हातातल्या पळीनी एक एक पळी पाणी ओतून त्याचं प्राशन करायचंय। म्हणजे ते सावकाश पाणी 3 वेळेला प्यायचंय आणि चौथ्या वेळी हात धुवून टाकायचाय। याला म्हणतात आचमन। हे आचमन करीत असताना आपण भगवान महाविष्णूच्या 24 नावांचा उच्चार करणार आहोत। त्यापैकी पहिली 3 नावं जी आहेत केशव नारायण आणि माधव यांच्या नामोच्चाराबरोबर आपल्याला पाणी प्राशन करायचंय आणि गोविंदाय नमः म्हटल्यानंतर हात धुवून टाकायचंय आणि हात जोडून उरलेली 20 नावं आपण म्हणायची। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता हात धुवून झाला, पुढची नावं आहेत त्यावेळेला आपण हात जोडायचा आहे। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः,
ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. उजव्या हाताचा अंगठा आणि करंगळीजवळचं बोट म्हणजे अनामिका या दोन बोटांनी आपल्या नाकपुड्या पकडून आपण प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम याचा अर्थ आपल्या अंतश्चित्तवृत्ती या निर्मल, निष्पाप आणि शुद्ध करून पूजेला अतिशय आवश्यक असं शरीर अंतर्बाह्य पवित्र करणं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या गायत्री मंत्राचा उच्चार केल्याबरोबर आपण आपली डावी नाकपुडी दाबून ठेवून उजव्या नाकपुडीतून अतिशय सावकाश वेगाने श्वास वर घेऊन जितका वेळ श्वास वर घ्यायला लागला तितकाच वेळ श्वास रोखून धरून नंतर पुन्हा डाव्या नाकपुडीतून तितक्याच सावकाश वेगाने हा श्वास बाहेर सोडून द्यायचा. याचा अर्थ आहे प्राणायाम. म्हणजे आपला प्राण जो आहे, श्वासोच्छ्वासाची जी गती आहे ती लांबवणं. आणि यानंतर उजव्या कानाला स्पर्श करून म्हणायचंय आपो ज्योती. डाव्या कानाला स्पर्श करायचंय रसोमृतम. पुन्हा नाकावर आपल्या बोट ठेवायचे ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आपल्या घरातील देवारासमोर म्हणजे कुलदेवतेसमोर 2 पानं, त्याच्यावर 1 सुपारी, एखादं नाणं रुपयाचं असा विडा, 1 नारळ हे ठेवून त्याच्यावर पडीने पाणी सोडायचंय. आपल्या कुलदेवतेला वंदन करायचंय. आणि आपले आई अगर वडील यापैकी अगर त्यांच्या बरोबरीचे जे कोणी ज्येष्ठ आपल्या घरात असतील त्यांनाही विडा नारळ देऊन प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा पाटावर बसून आपण देवता वंदनाने पूजेच्या मुख्य भागाला प्रारंभ करायचा आहे. हातात फुलं घ्या, अक्षता घ्या आणि परमेश्वराला हात जोडून वंदन करून त्याचं स्मरण करा. वरदमूर्ती श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातापितृभ्यां नमः. श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकरन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलम्. येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषाम् इन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान्
सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः। देवतावंदनानंतर आज आपण या महागणपतीची पूजा ज्या ठिकाणी बसून म्हणजे आपल्या देशाच्या ज्या भागात बसून करत आहोत त्या देशाचं उच्चारण आणि कालांशामध्ये म्हणजे हे जे चालू शालिवाहन शकाचं वर्ष आहे त्या शालिवाहन शकाचं नाव आणि तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत कालखंडाचा निर्देश हा आपल्याला आपल्या घरच्या पंचांगामध्ये कालनिर्णयासारख्या दिनदर्शिकेमध्ये अगर आजच्या वृत्तपत्रामध्ये पंचांग या सत्रात पाहायला मिळेल तो लिहून आपल्याजवळ तयार ठेवायचा आहे आणि अमुक असा उच्चार आत्ताच्या मंत्रोच्चारात ज्या ज्या ठिकाणी येईल त्या त्या ठिकाणी त्याचा निर्देश करून हे देशकालोच्चारण करायचे। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे अमुकमण्डले अमुकग्रामे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरो शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। देशकालोच्चारण झाल्यानंतर आपल्याला आपण आज जे पूजन करणार आहोत श्री महागणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्याचा संकल्प या ठिकाणी करायचा आहे। हा संकल्प करण्याकरता डाव्या हातात एक पळी पाणी भरून घ्यायचे, ती पळी उजव्या हातावर टेकायची आणि त्या पळीमध्ये गंध फूल अक्षता या घालून संकल्पाचा मंत्र एक एक शब्द सुटा स्वच्छ म्हणून हा संकल्प म्हणून झाल्यानंतर करिष्ये असे शेवटी म्हणून हे पाणी त्या उजव्या तळहातावरून तामनात सोडून द्यायचे। म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य पुत्रपौत्र धनधान्य समग्र ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम जारण मारण सम्मोहनादि विविध अनिष्ट बाधा विनाशपूर्वक अतिवृष्टी अनावृष्टी शलभ मूषक शुक प्रत्यासन्न शत्रु निबर्हण पूर्वक सकल इष्ट मनोरथ सिद्ध्यर्थम सांवत्सरिक श्री पार्थिव गणेश व्रत पूजनत्वेन अद्य गणेश चतुर्थी दिने पार्थिवस्य श्री महागणपतेः विग्रहस्य प्राणप्रतिष्ठा पूर्वकं ध्यानावहनादि षोडशोपचार पूजनमहं करिष्ये। तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं कलश शंख घंटा पूजनादि करिष्ये। संकल्पामागोमाग हातामध्ये गंध अक्षता फुलं घ्यायचे, हात जोडायचा आहे आणि महागणपतीचं स्मरण करायचंय। गणानां त्वा इति मंत्रस्य शौनको गृत्समदः ऋषिः गणपतिर्देवता जगती छन्दः गणपतिस्मरणे विनियोगः। ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम् वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपतीच्या पायावर गंधफूल अक्षता अर्पण करायचे आणि हात जोडायचे। श्री महागणपतये नमः। निर्विघ्नं कुरु
यानंतर आपले 2 हात भूमीला टेकवायचे आणि पृथ्वीची प्रार्थना करायची आहे. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारयमान देवी पवित्रं कुरुचासनम. पृथ्वीची आपण प्रार्थना केली. पृथ्वी मातेनं आपलं आसन पवित्र केलेलं आहे. आता आजूबाजूला अनिष्ट शक्ती जर काही वावरत असतील तर त्यांना घालवण्याकरता हातात अक्षता घ्यायच्या आहेत, दक्षिणेकडे त्या फेकायच्या आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. ओम अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस् ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशम् सर्वेषाम् अविरोधेन पूजा कर्म समारवे. आसनशुद्धी आणि अनिष्ट शक्तींचं म्हणजे भूतांचं उच्चारण झालं. यानंतर आपल्या शरीर शुद्धी करता आपल्या देहाच्या निरनिराळ्या 6 भागांना हाताने आपण स्पर्श करायचा आहे. याला म्हणतात षडंग न्यास. श्री गणेशाय नमः. हृदयाय नमः. उजव्या हाताने हृदयाला स्पर्श करायचा आहे. श्री गणेश देवतायै नमः. शिरसे स्वाहा. मस्तकाला उजव्या हाताने स्पर्श करावा. श्री गणेशाय नमः. शिखायै वषट. शेंडीच्या जागी उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे. श्री गणेशाय नमः. कवचाय हुम. दोन्ही हातांनी दोन्ही खांद्यापासून नाभीपर्यंत म्हणजे बिंबीपर्यंत स्पर्श करायचा आहे. स्वतःभोवती उजवा हात फिरवून कवच धारण केल्याचा या ठिकाणी अभिनय करायचा आहे. श्री गणेशाय नमः. नेत्रत्रयाय वौषट. दोन्ही डोळे आणि भूमध्यभागी उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे. श्री गणेशाय नमः. अस्त्राय फट. डाव्या हातावर उजव्या हाताचं करंगळी जवळचं बोट आणि मधलं बोट हे आपटून टाळी वाजवायची आहे. हा झाला षडंग न्यास. आपण पूजेकरता जो कलश पाण्याने भरून घेतलेला आहे त्यातलं पाणी नदीचं, विहिरीचं, घराला आलेल्या नळाचं जरी असलं तरी त्या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती या सर्व नद्यांनी येऊन निवास करावा. यासाठी कलशाला गंधफूल अक्षता लावून त्याचं पूजन करायचं आहे आणि उजवा हात कलशावरती झाकून प्रार्थना करायची आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. यानंतर शंखपूजनासाठी आपण देवघरातला आणलेला शंख तामणात ठेवून त्याला स्नान घालायचे आणि तो पुसून पाणी भरून देवाच्या समोर ठेवून डाव्या बाजूला त्याला गंध पुष्प व्हायचे, अक्षता व्हायच्या नाहीत आणि प्रार्थना करायची आहे. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तुते. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि. आपल्या आजच्या या पूजेकरता, महोत्सवाकरता येणारे सर्व लोक देवासारखे सज्जन असावेत, राक्षसासारखे दुष्ट असतील ते पळून जावेत. याकरता घंटेला स्नान घालून ती पुसून देवाच्या उजव्या बाजूला ठेवायची. घंटा वाजवायची, तिला गंधाक्षता आणि हळद कुंकू व्हायचे आणि प्रार्थना करायची की आमच्या पूजेला देवासारखे सज्जन येऊ देत, राक्षसासारखे दुष्टवृत्तीचे लोक दूरवर लांब पळून जाऊ देत.
याकरता जोरात घंटा वाजवा. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारवंतत्र देवता वानलक्षणं. घंटिकायै नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आपल्या समोर लावून ठेवलेल्या समईला अगर निरांजनाला गंध, फूल, अक्षता आणि हळदी कुंकू वाहून दीपवंदना करायची आहे. आणि आपल्याला कोणीही शत्रू राहू नये, आपण कोणाचं शत्रू होऊ नये आणि दिव्याच्या ज्योतीसारखं आपलं जीवन पवित्र, निर्मळ, तेजस्वी व्हावं अशी दीपज्योतीची प्रार्थना करायची आहे. भो दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. यावत् पूजा समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते. दीपदेवतायै नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आपण पूजेकरता घेतलेलं सर्व पूजा साहित्य, आपलं शरीर आणि आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ, शुद्ध, पवित्र व्हावा याकरता दूर्वांकुर अगर तुळशीपत्र पाण्यात बुडवायचे. आपल्या मस्तकावर आणि या पूजा सामग्रीवर सभोवताली सर्वत्र शिंपडून प्रोक्षण करून प्रार्थना करायची. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचि. पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत. आपण आज ज्या मूर्तीची स्थापना, पूजा, प्रतिष्ठा करणार आहोत ती मूर्ती पार्थिव म्हणजे मातीची, शाडूची, अगर प्लॅस्टरची असल्यामुळं तिच्या ठिकाणी प्राण ओतणं म्हणजे प्राण प्रतिष्ठा करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी 2 दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत. त्यांनी परमेश्वराच्या, महागणपतीच्या पायाला स्पर्श करायचा आहे आणि डोळे मिटून हा मंत्र म्हणायचा आहे, अगर ऐकायचा आहे. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वराऋषयः ऋग्यजुः सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता. आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम्. अस्यां मूर्तौ देवकला सान्निध्यार्थं प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ॐ आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं ह्रं सं हं क्षं अः. क्रौं ह्रीं आं देवस्य प्राणा इह प्राणाः. ॐ आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं ह्रं सं हं क्षं अः. क्रौं ह्रीं आं देवस्य जीव इह स्थितः. ॐ आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं ह्रं सं हं क्षं अः. क्रौं ह्रीं आं देवस्य वाङ्मनश्चक्षुः श्रोत्रजिह्वाघ्राणपाणि पादपायूपस्थादि सर्वेन्द्रियाणि सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. डाव्या हातानं पळीभर पाणी भरून घेऊन उजव्या हातावरून तामनात सोडायचे आणि पुन्हा दुर्वांकुराने देवाच्या पायाला स्पर्श करून ओंकाराचा म्हणजे प्रणवाचा 15 वेळ डोळे मिटून शांतपणाने जप करायचा आहे. याचं नाव आहे प्रणवाची आवृत्ती. हा जप एकतान होऊन आपण परमेश्वराशी एकरूप होऊन केल्यानंतर देवाच्या ठिकाणी देवत्व आलेलं आहे. तेव्हा अतिशय पवित्र एकाग्र चित्ताने आपल्याला ओंकाराचा जप करायचा आहे. अस्य देवस्य 15 संस्कार सिद्ध्यर्थम 15 प्रणवावृत्ती करिष्ये.
ओम 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 गं गणपतये नमः. गणपती बाप्पाच्या हृदयाला उजव्या हाताने स्पर्श करावा आणि नंतर 2 दूर्वांकूर तुपामध्ये बुडवून अगदी हळुवारपणाने देवाचे डोळे उघडण्याकरता बाप्पाच्या उजव्या डोळ्याला प्रथम आणि नंतर डाव्या डोळ्याला त्या दोरवानी तूप लावायचे आणि मंत्र म्हणून प्रार्थना करायची आहे. ओम तच्चक्षुर्देवहितं शुक्रमच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं. देवाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्या प्राणशक्तीचं ध्यान करायचं आहे की ती प्राणशक्ती गणपती बाप्पाच्या ठिकाणी स्थिर, शाश्वत, सुप्रतिष्ठित व्हावी. रक्तांबोधिस्थपोतोल्लसदरुण सरोजादिरूढा कराब्जैः पाशं कोदण्डमीक्षूद्भवमथगुणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसिता पीनवक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती परानः. गणपती बाप्पाच्या या शरीरात आता प्राणशक्ती म्हणजेच दैवी कला तेज, देवतापणाची शक्ती प्रकट झालेली आहे. आता बाप्पाच्या पायावरती गंध अक्षता फूल व्हायचे. पेढा, गूळ, अगर केळं यासारख्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हातात गंध फूल अक्षता घेऊन ध्यान करायचं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गं गणपतये नमः. ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. हातातल्या फुलाक्षता गणपतीच्या पायावर अर्पण करायचे. परत हातात अक्षता घ्यायचे आणि गणपतीचं आवाहन करायचे. आगच्छ देव देवेश तेजोराशि जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण परमेश्वर. ओम गं गणपतये नमः. सांगम सशक्तिकम आवाहयामी. हातातल्या अक्षता गणपती बाप्पाच्या पायावर व्हायच्या आहेत. परत हातात अक्षता घेऊन त्या आसनाच्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. पळीभर स्वच्छ पाणी घ्यायचंय आणि दुर्वानी गणपती बाप्पाच्या पायावर शिंपडायचे. हे दिलेलं आहे पाय धुण्याकरता पाणी, त्याला म्हणतात पाद्य. मंत्र म्हणायचंय. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भोः भक्त्या समर्पितं देव गणनाथ नमोस्तुते. ओम गं गणपतये नमः. पाद्यं समर्पयामि. पळीभर पाणी घ्यायचे, त्यात अक्षता, गंध, फूल घालायचे आणि दुर्वाणी हे गंधाक्षत पुष्पासकरचं पाणी गणपती बाप्पाच्या पायावर व्हायचे. नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार,
अर्घ्यन्नः प्रतिगृह्यताम्. ॐ गं गणपतये नमः. अर्घ्यं समर्पयामी. परत पळीभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यात दुर्वा बुडवायच्या आहेत आणि परमेश्वराला आचमनाकरता दुर्वानी थेंबर पाणी पायावर शिंपडायचे. कर्पूरवासितंतोयं मंदाकिन्याः समाहृतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः. ॐ गं गणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. पुन्हा दुर्वानी पाणी घ्यायचे आणि परमेश्वराच्या पायावर हे शुद्धोदक म्हणजे शुद्ध पाणी शिंपडून दुर्वानीच त्याला स्नान घालायचे. गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे. ॐ गं गणपतये नमः. स्नानं समर्पयामि. यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर हे 5 ठिकाणी 5 वाट्यात पंचामृताचं स्नानद्रव्य वेगवेगळं ठेवलेलं असेल. 2 दुर्वा घ्यायच्या आहेत, या प्रत्येक द्रव्यामध्ये बुडवायच्या आहेत आणि पायावरती किंचित स्पर्श करायचा आहे. सर्वप्रथम दूध हे पंचामृताचं स्नान आहे. कामधेनो समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ॐ गं गणपतये नमः. पयस्नानं समर्पयामि. 2दा दुर्वानी स्वच्छ पाणी पायावर शिंपडायचं आहे. पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. आता दह्यामध्ये दुर्वांकुर बुडवायचे आणि त्या दह्याचा पायाला किंचित स्पर्श. चंद्रमंडलसंकाशं सर्वदेव प्रियं दधि स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. ॐ गं गणपतये नमः. दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. यानंतर तूप. आज्यं सुराणाम् आहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. ॐ गं गणपतये नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. यानंतर पंचामृतातलं 4थं द्रव्य मधु म्हणजे मध. मधाच्या वाटीत दुर्वा किंचित बुडवायचे आणि पायाला स्पर्श करायचा आहे. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर. ॐ गं गणपतये नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. पंचामृतातलं 5वं द्रव्य. आता साखर घ्यायची आहे आणि दुर्वाच्या टोकानी किंचित साखर पायाला लावायची आहे. इक्षुदंड समुद्भूत दिव्य शर्करया शुभम स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. ॐ गं गणपतये नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. हे पंचामृताचं स्नान झालेलं आहे. परमेश्वराची प्रार्थना करायची आहे. पयोदधिघृतंचैव मधुशर्करयायुतं पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वर. या पंचामृत स्नानानंतर पळीभर स्वच्छ पाणी घेऊन त्यात गंध थोडंसं कालवायचं आहे आणि गंधोदकाचं 6वं स्नान पंचामृत स्नानाच्या मागोमाग गणपती बाप्पाला घालायचं आहे.
कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। ॐ गं गणपतये नमः। षष्ठं गन्धोदकस्नानं समर्पयामि। गन्धोदकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। याप्रमाणे षष्ठ गंधोदकासह पंचामृत स्नान झाल्यानंतर या स्नानाची अंगभूत पूजा म्हणून एक पंचामृत पूजा म्हणून छोटी एक पूजा करायची आहे. हातात गंध, फूल, अक्षता आणि दुर्वा घेऊन गणपती बाप्पाच्या पायावर व्हायचे आहेत. त्याला उदबत्ती आणि निरंजन लावून ठेवायचं आहे. आणि शेष पंचामृत म्हणजे प्रत्येक द्रव्य जे थोडं थोडं शिल्लक आहे, दूध, दही, तूप, मध, साखर, हे परमेश्वरासमोर ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम गं गणपतये नमः. पंचामृतपूजनार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि. धूपमाघ्रापयामि. दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे पंचामृतनैवेद्यं समर्पयामि. सत्यन्त्वर्तेन परिषिञ्चामि. ॐ प्राणाय स्वाहा. ॐ अपानाय स्वाहा. ॐ व्यानाय स्वाहा. ॐ उदानाय स्वाहा. ॐ समानाय स्वाहा. ॐ ब्रह्मणे स्वाहा. मध्ये पाणी सोडायचं आहे, परत नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुनः सत्यन्त्वर्तेन परिषिञ्चामि. ॐ प्राणाय स्वाहा. ॐ अपानाय स्वाहा. ॐ व्यानाय स्वाहा. ॐ उदानाय स्वाहा. ॐ समानाय स्वाहा. ॐ ब्रह्मणे स्वाहा. तामनामध्ये 3 पळ्या पाणी सोडायचं. परत उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. गंधफूल परमेश्वराच्या पायावर व्हायचे. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. एक विडा, त्याच्यावरती नाणं ठेवून पाणी सोडायचे. पूगी फलार्थे तांबूलं. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणांच समर्पयामि. फलार्थे नारिकेलमहाफलं समर्पयामि. समोर नारळ ठेवायचं आहे, त्याच्यावरती एक पळीभर पाणी सोडून त्याला उजवा हात लावायचा आहे. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर् भवेज्जन्मनि जन्मनि. फलार्थे नारिकेलमहाफलं समर्पयामि. ॐ गं गणपतये नमः. अनेन मया कृतेन पंचामृतपूजनेन भगवान श्री महागणपती प्रियताम. एक पळीभर पाणी सोडायचे. तामनामध्ये गंध, फूल, अक्षता पायावर ज्या आत्तापर्यंत वाहिल्या त्या बाजूला काढून घेऊन त्याचा वास घेऊन तामनामध्ये बाजूला टाकायचे आहेत. आणि शुद्ध जल घेऊन दुर्वांकुराने परमेश्वरावर अगदी हळुवारपणाने पायावरती अभिषेक करायचा आहे. आणि गणपती अथर्व शीर्षाचं एक आवर्तन म्हणायचं आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुमांसस्तनूभिर्व्यसेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम्.
अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ गं गणपतये नमः। महाभिषेकस्नानं समर्पयामि मंगलमूर्ती मोरया। महाभिषेक स्नानानंतर मंगलमूर्तीला मांगलिक स्नान म्हणजे सुगंधी अत्तर गंध यासारखी सुगंधी द्रव्य फुलाला लावून ते फूल एका पळीवर गरम पाण्यात बुडवून ते पायावर शिंपडायचे आणि हे उष्णोदक स्नान घालायचे। हे घालत असताना मंत्र म्हणायचे काश्मीरा गुरु कस्तूरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। ॐ गं गणपतये नमः। मांगलिकस्नानं समर्पयामि। यानंतर कापसाची वस्त्र अगर
रेशमी लोकरीचं वगैरे जे नवीन वस्त्र आपण गणपती बाप्पाला घालण्याकरता आणलं असेल ते व्हायचं आहे. ते वाहत असताना म्हणायचा मंत्र आहे, सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः. वस्त्रोपवस्त्राणि समर्पयामि. यज्ञोपवीत म्हणजे जानवं. डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली अशा प्रकारे गणपती बाप्पाला जानवं म्हणजे यज्ञोपवीत घालायचे. देवदेव नमस्तेस्तु त्राहिमां भवसागरात ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण पुरुषोत्तम. ओम गं गणपतये नमः. उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. यानंतर गंधलेपन. गणपती बाप्पाला नेहमी लाल गंध लावावं. केशराची काडी टाकून नेहमीच्या गंधाला लाल करून ते गंध व्हायचे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. यानंतर विविध अलंकारासाठी महागणपतीला आपल्याकडे असतील ते सर्व अलंकार घालायचे. अगर त्याला लाल केलेल्या कुंकू लावून अक्षता व्हायच्या आहेत. रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन ललाटपटले चंद्रस्तस्योपरि विधार्यताम्. ओम गं गणपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपतीच्या अंगभूत अशा दोन देवता आहेत. त्यांचं नाव आहे वृद्धी आणि सिद्धी. या देवतांना उद्देशून हळद, कुंकू, काजळ, सिंदूर, कंठमणी म्हणजे मंगलसूत्र आणि 2 कंकणं ही सौभाग्यद्रव्य व्हायची. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. यानंतर हळद अर्पण करायची आहे. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रां समर्पयामि. यानंतर कुंकू. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं वक्त्रालंकरणं सर्वं देवीत्वं प्रतिगृह्यताम्. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. कुंकुमं समर्पयामि. यानंतर काजळ व्हायचे. कज्जलं कामिकं रम्यं कामिनी कामसंभवं नेत्रयोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम्. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. कज्जलं समर्पयामि. यानंतर गणपतीला आणि देवीला दोघांनाही सिंदूर व्हायचं आहे. उदितारुणसंकाशं जपाकुसुमसन्निभं सीमन्तभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. सिंदूरं समर्पयामि. यानंतर मंगलसूत्र. मांगल्यतन्तुमणिभिर्मुक्ताफलविराजितं कंठस्य भूषणार्थाय कंठसूत्रं प्रतिगृह्यताम्. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. कंठसूत्रं समर्पयामि. आता यानंतर काचेच्या बांगड्या अर्पण करायच्या आहेत. काचस्य निर्मितं दिव्यं कंकणं च सुरेश्वरी हस्तालंकरणार्थाय कंकणं प्रतिगृह्यताम्. वृद्धिसिद्धिभ्यां नमः. कंकणं समर्पयामि. अष्टगंध, अत्तर इत्यादी सुवासिक द्रव्य यानंतर गणपती बाप्पाला व्हायची आहेत. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नानापरिमलद्रव्याणि गृहाण परमेश्वर. ओम गं गणपतये नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि. सुवासिक द्रव्यानंतर उत्तमोत्तम सुवासिक फुलांची परडी आपल्याजवळ घ्यायची आहे आणि ओम गं गणपतये नमः असं म्हणून जितकी सुंदर सुवासिक फुलं आपल्या बाप्पाला वाहता येतील तेवढी मोठ्या प्रेमानं आणि भक्तीनं व्हायची आहेत. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः. विविध पुष्पाणि समर्पयामि.
याच वेळेला शमी, दूर्वा आणि विविध प्रकारची पत्री पण गणपती बाप्पाला आपण व्हायची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी 21 प्रकारची निरनिराळ्या शुभवृक्षांची पत्री आपल्याला जर मिळाली तर ती व्हायची आहे. पत्री जर नसेल तर दूर्वा आणि अक्षता व्हायच्या आहेत. ती नावं अशी आहेत: सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि, गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि, उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि, गजाननाय नमः श्वेतदूर्वाङ्कुरं समर्पयामि, लंबोदराय नमः बद्रीपत्रं समर्पयामि, हरसूनवे नमः धत्तूरपत्रं समर्पयामि, गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि, वक्रतुण्डाय नमः शमीपत्रं समर्पयामि, गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि, एकदन्ताय नमः बृहतीपत्रं समर्पयामि, विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि, कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि, गजरन्ताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि, विघ्नराजाय नमः विष्णुक्रान्तपत्रं समर्पयामि, भटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामि, सुराग्रजाय नमः देवदारपत्रं समर्पयामि, भालचन्द्राय नमः मरुभगपत्रं समर्पयामि, हेरम्बाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि, चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि, विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि, सर्वेश्वराय नमः अगस्त्यपत्रं समर्पयामि. पुष्पपत्र पूजा झाल्यानंतर गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची अंगपूजा म्हणजे शरीराच्या निरनिराळ्या 15 अवयवावरती दूर्वा अगर कुंकुमाक्षता वाहण्याचा प्रघात आहे. ही पूजा अशी: ओम श्री गणेश्वराय नमः पादौ पूजयामि, ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि, ओम आखुवाहनाय नमः ऊरु पूजयामि, ओम हिरंबाय नमः कटी पूजयामि, ओम कामारी सूनवे नमः नाभिं पूजयामि, ओम लंबोदराय नमः उदरं पूजयामि, ओम गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि, ओम गणनायकाय नमः हृदयं पूजयामि, ओम स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि, ओम स्कंदाग्रजाय नमः स्कंदौ पूजयामि, ओम पाशहस्ताय नमः हस्तान् पूजयामि, ओम गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि, ओम विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि, ओम सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि, ओम गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि. अंगपूजेनंतर गणपती बाप्पाला धूपारतीनं किंवा उद्बत्तीनं ओवाळायचे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः, आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः धूपमाघ्रापयामि. यानंतर निरंजनाने ओवाळायचे. आज्यंच वर्ती संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने, त्राहि मां निर्यात् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः दीपं दर्शयामि. यानंतर आपण जो नैवेद्य तयार ठेवला असेल तो देवासमोर एका पात्रामध्ये ठेवून त्याच्या खाली एक चौकोनी पाण्याने मंडल करायचे आणि हातात पाणी घेऊन ते त्या नैवेद्यापूर्वी भरवायचे आणि देवाला एक एक घास आपण भरवायचा आहे. नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे ह्यचलां कुरु, ईप्सितं मे वरन्देहि परत्र च पराङ्गतिं. शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः नैवेद्यं समर्पयामि, सत्यं त्वर्तेन परिषिञ्चामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. मध्ये एक पडी तामनात पाणी सोडायचे. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुन्हा घास द्यायचे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. यानंतर 3 पळ्या पाणी तामनात सोडायचे. उत्तराभूषणं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि. फुलाला गंध आणि अक्षता लावून गणपती बाप्पाच्या पायावर अर्पण करायचे आहेत. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. आपण विडा ठेवला असेल त्या विड्यावरती दक्षिणा ठेवून विडा दक्षिणा अर्पण करायची आहे. पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं, कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः पूगीफलतांबूलं समर्पयामि.
समोर एक नारळ ठेवून त्या नारळाला कुंकू लावायचे. इतर सर्व असतील ती फळं ठेवायची आहेत, त्यांच्यावर पाणी सोडायचं आहे आणि नारळाला हात लावून गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनी. आता आपण आरतीची तयारी करायची आहे. तबकामध्ये 2 निरांजनं आणि कापूर हे प्रज्वालित करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाची मोठ्या भक्तीने आरती आपल्याला आता करायची आहे. चंद्रादित्यौ च धरणिर् विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतींषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. ओम गं गणपतये नमः. महानीराञ्जनार्तिक्य दीपं समर्पयामि. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुण तेनो पोरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव मंगलारतीनंतर सर्व उपस्थितांच्या हातामध्ये फुलं, दूर्वा आणि मंगलाक्षता द्यायच्या आहेत आणि सर्वांनी मंत्रपुष्प म्हणायचं आहे. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्. सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात्. पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराडिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसंगृहे. आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गं गणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. स्वतःभोवती उजवीकडून डावीकडं अशा प्रकारे 3 वेळेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर साष्टांग नमस्कार घालायचा आहे. यानि कानि च पापानि
जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे. ओम गं गणपतये नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. साष्टांग नमस्कार. नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. ओम गं गणपतये नमः. नमस्कारान् समर्पयामि. सर्वांनी उभं राहून हात जोडायचे आणि गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. यानंतर 2 पळ्या पाणी हातावरून तामणात सोडायचे आणि म्हणायचे अनेन मया कृत पार्थिव गणपती पूजनेन भगवान श्री विघ्नेश्वर महागणपती देवता प्रीयताम मंगलमूर्ती मोरया.